आपण बघणार आहोत तुमच्या वाढत्या वजनाचा होणारा तुमच्या प्रेग्नन्सीवर परिणाम। तर आजकाल आपल्याला सिडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे बरेच पेशंट असे असतात ज्यांचं वजन पाहिजे त्यापेक्षा प्रमाणापेक्षा खूप जास्त असतं। जेव्हा तुमचं वजन जास्त असतं याचा अर्थ कुठेतरी तुमच्या डाएटरी हॅबिट, तुमचं लाईफस्टाईल बिघडलेलं आहे। अशामध्ये तुम्हाला वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुमचं वजन थोडं जरी कमी झालं, 5% जरी कमी झालं तर तुमचे नॅचरल प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढलेले असतात। आता बऱ्याच वेळा वजन जास्त असेल म्हणजे तुम्ही तुमचं न्यूट्रिशनल स्टेटस चांगलं आहे असं नाही। तर अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळा आयरन, कॅल्शियम, विटामिन D3, विटामिन B12 याची डेफिशियन्सी आढळून येते आणि मग त्यांना योग्य प्रकारे ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं असतं। वजन कमी करण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। तसंच तुमचा आहार संतुलित असला पाहिजे। जंक फूड तुम्ही अवॉइड केलं पाहिजे किंवा शुगरी पदार्थ, खूप फॅटी फूड जसं बर्गर आहे, पिझ्झा आहे असं जंक फूड तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, जेणेकरून की तुमचं वजन आटोक्यात राहील। आणि IVFच्या प्रक्रियेला पुढे जाण्यापूर्वी जर तुमचं वजन कमी झालेलं असेल तर नक्कीच IVFचा सक्सेस रेट वाढलेला असतो। आणि तसंच वाढत्या वजनामुळे प्रेग्नन्सीमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स असतात जसं BP आहे, शुगर वाढणं आहे किंवा बाळाला कुठेतरी रक्त पुरवठा कमी पडतो, लवकर डिलिव्हरी होते, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो।